नमस्कार विद्यार्थ्यांनो, जीवनातील सर्वात महत्त्वाच्या विषयाबद्दल शिकण्यासाठी सज्ज व्हा. मानवी रक्त आणि रक्ताभिसरण, ह्यूमन ब्लड सिस्टम. रक्त हे आपल्या शरीरातील जीवनाची नदी आहे. हे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागातून सतत वाहत असते. पहा, हे तांबड्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांमधून ब्लड वेसल्स कशा वेगाने धावत आहेत. हे दृश्य किती आकर्षक आहे, नाही का? रक्ताचे मुख्य काम म्हणजे आपल्या प्रत्येक पेशीला सेल आवश्यक पोषण, प्रथिने आणि ऑक्सिजनचा ऑक्सिजन पुरवठा करणे आहे. हे एक नॉन स्टॉप डिलिव्हरी नेटवर्क आहे. पण रक्त म्हणजे फक्त लाल द्रव नाही. चला रक्ताच्या रचनेबद्दल, कॉम्पोजिशन जाणून घेऊया. जर आपण रक्त वेगळे केले तर तुम्हाला दिसेल की त्याचा निम्मा भाग, जवळजवळ 55% फिकट पिवळ्या रंगाचा द्रव असतो. याला प्लाझ्मा म्हणतात. प्लाझ्मा मुख्यतः पाण्याने बनलेला असतो. याचे काम पोषण द्रव्ये, न्यूट्रिएंट्स, प्रथिने, प्रोटीन्स आणि हॉर्मोन्स शरीराच्या विविध भागांमध्ये पोहोचवणे हे आहे. आता आपण रक्तातील 3 महत्त्वाच्या पेशींबद्दल बोलू: तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स. हेच रक्ताचे खरे हिरो आहेत. तांबड्या रक्तपेशींना रेड ब्लड सेल्स, त्यांच्यातील हिमोग्लोबिनमुळे हिमोग्लोबिन लाल रंग मिळतो. हिमोग्लोबिन फुफ्फुसातून ऑक्सिजन घेऊन शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवते. पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स, हे आपले अंतर्गत सैनिक आहेत. ते शरीरावर हल्ला करणाऱ्या व्हायरस, जीवाणू आणि संसर्गाशी लढतात. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा या पांढऱ्या पेशी त्वरित सक्रिय होतात आणि आपल्याला संरक्षण देतात. त्या आपल्या रोगप्रतिकारशक्तीचा आधार आहेत. आता भेटूया तिसऱ्या महत्त्वाच्या घटकाला, प्लेटलेट्स किंवा रक्तपट्टिका. हे दुरुस्ती करणारे कर्मचारी आहेत. जेव्हा आपल्याला एखादी जखम होते किंवा कट लागतो तेव्हा प्लेटलेट्स त्वरित त्या ठिकाणी धाव घेतात. ते एकत्र येऊन जाळीसारखी रचना, मेश तयार करतात, ज्याला रक्त गोठणे, ब्लड क्लॉट म्हणतात. यामुळे रक्तस्राव थांबतो आणि जखम बरी होण्यास मदत होते. आपली रक्तप्रणाली खरोखरच एक अद्भुत अभियांत्रिकी चमत्कार आहे, जी आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करते. आपण पाहिले की प्लाझ्मा, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स यांसारखे घटक एकत्र येऊन आपल्या शरीराचे कार्य व्यवस्थित ठेवतात. आपले रक्त निरोगी ठेवण्यासाठी लोहयुक्त आयर्न रिच पदार्थ जसे पालक, गूळ आणि बीट खा आणि पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा. आज मानवी रक्तप्रणालीबद्दल शिकल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया. थँक्यू.